पाहू शकता की इथे पुन्हा लाठीचार्ज सुरू झालेला आहे आणि आता ही अश्रुधुराची नळकांडी जी आहे ती झाडण्यात आलेली आहे। कारण का जे आंदोलक जे आहेत ते अजूनही इथून पांगायला तयार नाही आहेत। पोलिसांनी वारंवार आव्हान करून देखील जे आंदोलक आहेत ते पोलिसांवर दगडफेक करतायत, पोलिसांच्या दिशेनेच या ठिकाणी धावून येत आहेत। पाहू शकता की कशा पद्धतीनं जे लहान लहान पोरं आहेत या संपूर्ण जे दगडफेक करतायत ती लहान लहान पोरंच आहेत आणि तेच या ठिकाणी दगडफेक करतायत। त्यामुळे नेमकं ह्या आंदोलनामध्ये कोण सहभागी आहे, कोण दगडफेक करते आणि कोणाचा इथे नेमका सहभाग आहे हा आता संशोधनाचा भाग आहे। कारण का हा संपूर्ण जो पट्टा आहे इथे हा डोंगरी पट्टा आहे आणि इथे संपूर्ण मोठ्या प्रमाणात इथे वस्ती आहे डोंगरावरती, तिथली ही मुलं आहेत का असं सांगितलं जातं आहे। आणि पोलीस जे आहेत ते पुढे जाऊन जे आंदोलक आहेत त्यांना पांगवण्याचा प्रयत्न करत आहेत। अश्रुधुराच्या नळकांड्या जे आहेत ते 4-5 वेळा सोडण्यात आलेले आहेत, पण तरी देखील जे आंदोलक आहेत ते इथे ऐकायला तयार नाही आहेत। त्यामुळे पोलीस देखील हैराण झाले आहेत, पोलिसांना देखील मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आलेली आहे। शेवटी पोलिसांनी विशेष मॉब घेऊन अशा पद्धतीने अश्रुधुराच्या नळकांड्या सोडलेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत ठाणे।